हेमंतदाजींबरोबर आलात का? पुन्हा पुन्हा येताय तुम्ही? काय काय आनंद मिळतो आमचं रक्त जाळून तुम्हाला? आत यावं का आईसाहेब? या दादासाहेब. राजश्रींनी सांगितलं आपण आम्हाला बोलवलं. हो, या बसा. आईसाहेब मी एक मिनिट गप्प राहा. दादासाहेब काय चाललंय? 2 दिवस झाले तुम्ही अन्न ग्रहण केलेलं नाहीये. आम्ही चौकशी केली, तुम्ही दूध आणि फळं पण नको म्हणालात. काय झालंय? काय अर्थ आहे या वागण्याचा? बाबूजी मार्ग. शरीराला आणि मनाला वेदना देणारी कुठलीही गोष्ट घडावी असं कुठल्याच सामान्य माणसाला वाटत नाही. पण आम्ही तुमचे सुपुत्र आहोत ना, नाईलाज आहे आमचा. आईसाहेब, घरातला कलह आम्हाला सहन होत नाही आणि आम्ही त्यावर काही करू शकत नाही. म्हणून हा आत्मक्लेशाचा पर्याय, आत्म्याचा आवाज ऐकणं आणि त्यानुसार चालणं, आता हेच आमचं भागध्येय. दादासाहेब, अहो, आईचंच हृदय तुमचं समजू शकतो. आईसाहेब, आम्ही फार त्रास देणार नाही तुम्हाला. लवकरात लवकर आम्ही आमच्या बाबूजींच्या सेवेसाठी कायमचं ऋषिकेशला जाण्याचं ठरवलंय. मग काय, दृष्टी आड सृष्टी, आबादी आबाद. नाही दादासाहेब. आईसाहेब, आम्हाला या कलहाचं कारण व्हायचं नाही आणि तुम्हाला त्रास पण द्यायचा नाही. दादासाहेब, घरामध्ये कलह असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणं यात पुरुषार्थ आहे, त्यापासून पळून जाण्यात नाही. तुम्ही असे आत्मक्लेश करून घेण्यापेक्षा ते कलह सोडवता कसे येतील ह्याचा विचार करा. केलाय. पूर्ण विचार केलाय. पण आईसाहेब, आमचा विचार तुम्हाला पटणारा नाही. ते तुम्ही ठरवू नका, तुमचा विचार सांगा. जशी आपली आज्ञा. बाबूजी, शक्ती दो सुनने की. आईसाहेब, आम्हाला असं वाटतं की आपण सुजितरावाच्या लग्नाला होकार द्यावा. आमच्या मनाला जे योग्य वाटलं ते आम्ही सांगितलं. आईसाहेब, सुजितराव आधीच मनानं आपल्यापासून दूर झालेत आणि या लग्नाला जर आपण होकार दिला नाही तर ते अजून लांब जातील. तुकडा पडेल ढाले पाटलाच्या घराचा. आणि आम्हाला ते सहन होणार नाही. आमचे बाबूजी काय म्हणतात, आपली माणसं हेच आपलं खरं धन आणि आपण हीच माणसं एक एक करून गमावतोय.